हिवाळा येतोय, थंडगार हवेचा आनंद घ्यायचा? मग चला माथेरानला. माथेरान म्हटलं की फक्त हॉटेल प्रीती. निसर्ग, मजा आणि रिलॅक्सेशन सगळं एकाच ठिकाणी. सर्वात बेस्ट व्हेज आणि जैन फूड, स्विमिंग पूल, रेन डान्स सोबत धम्माल एंटरटेनमेंट, जंगल सफारी, कॅम्प फायर आणि नाईट ट्रेक सारखं नॉन स्टॉप थ्रिल. हॉटेल प्रीती, माथेरान. बुकिंगसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर आजच संपर्क करा. नमस्कार, मी विकास मेरगण. विकासनामा या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज आपण चर्चा करतोय ठाकरे गटासंदर्भामध्ये. ठाकरे गटाचे प्रभारी तालुका अध्यक्ष म्हणून जे बाजीराव दळवी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यामुळे सध्या ठाकरे गटामध्ये जे आहे बाबू घरे यांचं पारडं जड दिसून येते. आधी सुद्धा होता. आता बाजीराव दळवी त्यांचे समर्थक आहेत, त्यांचे जवळचे आहेत, किंवा आपण म्हणू येत्याच भागामध्ये आहे असं म्हणायला काय हरकत नाही. शेवटी बाबू घरेंनी आपली कमांड जी आहे पुन्हा एकदा ठाकरे गटावर सुरुवात केली दिसून येते. आता उत्तम शेट आता तिकडे राहतायत, जातात, त्याच्यावर नंतर आपण बोलूया. मूळ मुद्दा असा आहे की मग जे बाजीराव दळवी यांच्याकडे प्रभारी म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहेत, उत्तम शेट हे आजारी आहेत का, त्यांनी राजीनामा दिला का, ते नवीन काय पॅटर्न निर्माण करतायत का, येत्या काही दिवसामध्ये आपल्याला समजेल. मूळ मुद्दा असा आहे की जो काही ठाकरे गटामध्ये सध्या राजकारण सुरू झालेलं आहे. तर बाजीराव दळवी येत्या काळामध्ये त्यांच्याकडे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सगळ्या निवडणुकीची जबाबदारी असेल. कर्जत असेल, कर्जत, माथेरान या भागामध्ये आता बाजीराव दळवी कशा पद्धतीने पक्ष संघटनेत किती काम करतायत, किती प्रभाव होत आहेत. शेवटी जर बघितलं, उत्तम शेट कोळंबे हे काम करणारे नेते होते, त्यावर आपण बोलू. पण बाजीराव दळवी यांच्या नियुक्तीमुळे एक पक्षाला संघटना, एक नवीन चेहरा एक करायला मिळालं हे मात्र नक्की आहे. आता बाजीराव दळवी कशा पद्धतीने काम करतात येथे आपल्याला काही दिवसामध्ये समजेल. धन्यवाद. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.